श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेली आहे देवशयनी एकादशी. या एकादशीला आषाढी एकादशी सुद्धा म्हटले जाते. ही आषाढी एकादशी वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. ही जर एकादशी तुम्ही पकडली म्हणजे हिचे व्रत जर तुम्ही धरले तर तुम्हाला वर्षातील जेवढ्या एकादशी आहेत त्याचं पुण्य प्राप्त होत असते. म्हणूनच महाराष्ट्रातील हिंदू लोक घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वच हे व्रत पकडतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रस्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणजे काय तर या दिवसापासून भगवान विष्णू शेष नागावर गाढ झोपतात. कार्तिक एकादशीला ते जागे होतात. हा संपूर्ण काळ 4 महिन्याचा असतो. या आषाढी एकादशीच्या दिवसापासून देव झोपी जातात. हा मोठा सण मानला जातो. उपवास करताना काही चुका झाल्या तर संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, कोणते नियम पाळावे, केस या दिवशी धुवावेत का, एकादशीचा उपवास जर चुकून मोडला गेला तर काय करावे, याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली हाईपचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे असेच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा मंडळी, आषाढी एकादशीच्या व्रताबरोबरच पूजा कशी करावी, पूजा ही सेपरेट मांडावी की देवघरातच पूजा करावी, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल, ज्यामध्ये पूजेची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. तर बघा, काही कारणामुळे जर व्रत हे तुम्हाला करणं शक्य झालं नाही तरी देखील काही नियम आहे ते तुम्हाला पाळायचेच आहे. एकादशीच्या दिवशी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करायची आहे. देवांना पंचामृतने स्नान घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तिला सुद्धा पंचामृतने स्नान घालायचं आहे. फोटो असेल तर व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. एका पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावरती पूजा तुम्हाला मांडायची आहे किंवा देवघरामध्ये सुद्धा पूजा तुम्ही करू शकता. तर याचं सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल आणि त्याची सेवा कशी करायची, कोणकोणत्या सेवा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. दिवसभर उपवास करावा. दिवसभर जेवढे शक्य होईल तेवढे नामजप करावेत. या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुमच्या परीने तुम्हाला जेवढे दान करणे शक्य होईल तेवढे दान करावे. दिवसभर तुम्ही साबुदाणा, शेंगादाणे, फळे, राजगिरा, भगर असे पदार्थ खाऊन उपवास दिवसभर तुम्हाला पकडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. देवाला नैवेद्य अर्पण करावेत. यामध्ये तुम्ही वरण भात, एखादी सुकी भाजी, एखादा गोडाचा पदार्थ ठेवावा किंवा तुमच्या परीने भाजी पोळी असे सात्विक अन्न ठेवले तरी देखील चालेल. दुसऱ्या दिवशी दुवादस असते. त्या दिवशी सुद्धा बरेच लोक दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी तो उपवास सोडतात. आता दुसरा नियम आहे तो म्हणजे या दिवशी केस धुवावेत का, तर या दिवशी केस धुतल्याने मन प्रसन्न राहते, तन मन शुद्ध होते, आत्मा पवित्र होतो. पण मंडळी, हिंदू मान्यतेनुसार या दिवशी केस धुणं किंवा कापणं निषिद्ध मानले जाते. पण काही कारणास्तव केस धुवावेच लागणार असेल तर आंघोळीच्या पाण्यात कच्चे दूध किंवा हळद टाकावी, मग आंघोळ करावी व केस धुवावेत. या दिवशी चुकूनही उपवास मोडू नये आणि चुकून उपवास मोडलाच तर शास्त्रात उपवास मोडल्यानंतर क्षमा मागण्याची सुद्धा सोय आहे. चुकून उपवास मोडण्यात गेला तर देवघरात जाऊन आपल्या चुकाबद्दल क्षमा मागावी. आणि एवढे करून देखील तुम्हाला मनात अपराध वाटत असेल तर
गरजू व्यक्तींना दान करा. बघा, तुमचे मन अगदी शांत आणि प्रसन्न होईल आणि अपराधीसुद्धा वाटणार नाही. उपवास मोडल्यानंतर अंघोळ करावी, देवघरात दिवा लावावा आणि त्यानंतर क्षमा मागावी आणि दिवसभर उपवास चालू ठेवावा. या दिवशी पवित्र नदीवर स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. पण या ठिकाणी जाणे शक्य न झाल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी. काही लोक खूप आजारी आहे, गर्भवती महिला किंवा खूप छोटी मुलं आहे, अशांना व्रत करणं शक्य होत नसेल, अशा लोकांनी उपवास नाही केला तरी देखील चालेल. पण खाण्याबद्दल नियम हे नक्कीच पाळावेत. या दिवशी तांदळापासून बनवणारे पदार्थ, भात हे पदार्थ खायचे नाही आहेत. कांदा, लसूण यांचे सुद्धा सेवन करायचे नाही आहे. त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही आहे. या दिवशी केस कापणं, नखे कापणं हे सुद्धा अशुभ मानलं गेलं आहे. मनशांती भंग होईल असे कोणतेही काम करू नये. त्याचबरोबर या दिवशी दिवसा झोपू नये असे सांगितलेले आहे. उपवास करत असताना जांभळं खाऊ नयेत. सध्या बाजारामध्ये फणस खूप प्रमाणात येत आहे, तर या फणसाचे सुद्धा सेवन आपल्याला उपवासाच्या दिवशी करायचे नाहीत, नाहीतर तुमचा उपवास हा मोडू शकतो. कोणी तर काहीच न खाता उपवास करतात, अगदी निरंकार उपवास करतात. उपवास असो अगर नसो, पण प्रत्येकाने तुळशीपत्र देवाला अर्पण करावी. लक्षात ठेवा, या एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला आणि विठ्ठल रुक्मिणीला तुळशीपत्र किंवा तुळशीला ज्या मंजिरा येतात त्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आणि या दिवशी तुळशीला पाणी घालू नयेत, स्पर्श करू नयेत, लांबूनच पूजा करावी. कारण या दिवशी तुळशी माता आपल्या हरीसाठी व्रत करत असते. सायंकाळी हरिपाठ करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. विठ्ठल विठ्ठल नाम घ्यावे. भरपूर अशी सेवा तुम्हाला जमेल तशी करावी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.